लोभ, ज्याला लोभ नाही ते काम, दोन्ही नाही तो क्रोध. आणि जेव्हा सर्वेंद्रियावृत्ती, कोण ना कोणतरी तुम्हाला सोया मारत असतो, कोण ना कोणतरी जखमी करत असतं. प्रेम देणारा आत्मा असतो, परमेश्वर असतो. प्रेम माणसाकडे नाहीच, मागूच नका. शब्द पुन्हा सांगतो, तो प्रेम माणसाकडे नाहीच. जर प्रेम असतं तर तो दुखी का असता. सर्वेंद्रियावृत्ती घेऊनी खूप विस्तारपूर्वक विषय आहेत. जितकं आपल्या पदरात पडल, शेवटचा दिवस आहे तितकं घ्या. आणि ती वृत्ती जेव्हा आतमध्ये आत्म्याला मिळते ना, बाहेरचे सुख दुःख विसरून जातात. काय खातो आम्ही कासया, कैसे हे लागते नेनमुती, जगद्गुरु तुकोबराय सांगतात. काही कळत नाहीत. कोणी निंदा कोणी वंदा. न निंदेचे शब्द त्रास देतात, न वंदनाचे शब्द. कोणी चांगलं म्हणलं तरी ते कानात जात नाहीत, कोणी वाईट म्हणलं तर हृदयापर्यंत पोहोचत नाहीत. हृदय देऊन टाकलेलं आहे आत्म्याला. हृदय सागर स्वरूप झालेलं आहे. ज्ञानोबांची ओवी आहे का, किती सुंदर आहेत पहा. ना तरी समुद्रची होऊनी ठेवले. शब्द आहे का, लहान नाहीये. समुद्रची होऊनी ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले. चित्ताचे चैतन्य झाले. याता यात निमाले घनानंद जे. काय ओवी, चित्ताचे चैतन्य झाले. बस हेच रूप आहेत, ह्याच भाव आहेत. जेव्हा चित्ताचं चैतन्य झालं ना, चित्तच राहिलं नाही. दुःख देणार कुणाला, काय लक्षात ठेवणार, काय घडलं काय कळणार तुम्हाला. म्हणून भाव, हे दोन मार्ग ज्ञानोबांनी सांगितलेले आहेत. एक तर भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी एक, नाहीतर विद्वत्तेनं बुद्धीनं ज्ञानेश्वरीची सेवा कर. हे दोन मार्ग आहेत. जर तुला ईश्वरापर्यंत भगवंतापर्यंत जायचं असेल, हे दोन मार्ग आहेत. ह्या दोन मार्गाने जाता येतं. बुद्धीनी पार करता येणार नाही शब्दाचा सागर. शब्द समुद्रासारखे आहेत, ओलांडता येणार नाहीत. म्हणून सगळ्यात सोपा मार्ग आहे समर्पण. सगळ्यात छान मार्ग आहे श्रद्धा. सगळ्यात चांगला मार्ग आहे सद्बुद्धी, समर्पण. एकदा समर्पण केलं ना, आपोआप त्याचे गुण आपल्या अंगामध्ये येतात. ज्ञानेश्वरी नटखट आहे, तुमचं अंतःकरण सुद्धा तितकं प्रसन्न राहणार आहे. गंभीर नाही आहे ज्ञानेश्वरी. हे चित्रकारांनी फोटो काढलेत, ज्ञानोबा समाधीमध्ये बसलेले आहेत. हे चित्रकाराचं मत आहे की योगी शांत असतो. पण ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीच्या ओव्या चंचल आहेत, चतुर आहेत, रसिक आहेत, अर्थानं आणि रसानं भरलेल्या आहेत. ओवी भेटली ना, परमात्मा भेटल्यासारखा वाटतो. हिला ज्ञानेश्वरी म्हणतात. आपण ओवी समजतो, ती अप्सरा असते, रसानं ओथंबलेली असते. तिने आपल्याकडं पाहायचं असेल तर समर्पण पाहिजे, भाव पाहिजे तुमच्या अंतःकरणामध्ये. जेव्हा भाव प्रगट होतो, ओवी उकलते हो, आपलं स्वरूप दाखवते ओवी. आणि जेव्हा तुम्ही ओवीला भेटता, आलिंगन देता त्या ओवीला, ज्ञानोबा खूप सुंदर सांगतात. एकदा त्या ओवी स्वरूप झालात. आलिंगणे संताच्या ओवीची या, दिव्य झाली माझी मस्तक हे पाया. ज्ञानेश्वरीच्याच ठेविता, नाहीच दुसरं कोणी. इतक्या सुंदर ओव्या, इतक्या अर्थानं भरलेल्या ओव्या आहेत. म्हणून हा मार्ग आहे. बुद्धीला ज्ञानानं सजवा किंवा हृदयाला भावानं भरा. कोणतं सोपं वाटतंय तुमचा विषय. पण वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही पाहिलं, भावानं भरलेली लोक आहेत. सकाळचा काकडा असेल तो भावानं ओथंबलेला आहे. अर्थ पाहण्याचा प्रयत्न करू नका बरं का काकड्यामध्ये. काही काही लोक फार विचित्र आहेत. त्यांना वाटते काकड्याचा अर्थ सांगावा. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. एका शिकलेल्या माणसाने विचारलं, का हो देवाला उठवायची गरज आहे का. नाही, अगोदर तुला उठवायला पाहिजेत. मराठी कळते का. देवाला उठवत नाही आपण, देवाच्या निमित्ताने आपण उठतो. उठणं म्हणजे जाग होणे. मग सकाळचे अभंग जागे करतात आपल्याला ह्याला. आणि ती मनातले भाव प्रगट करतात. माझा खूप आवडता विषय आहे.
भाव म्हणजे काय त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. वर्षातली वारी करायची एकादशी आषाढी आणि कार्तिकी. चुकली एक वारी, अंगात ताप आला तुकोबरायांच्या. होतं जीवनामध्ये कधी कधी असं, लोक फार टेन्शन घेतात. वारी चुकली, वारी चुकली, चुकली म्हणून जास्त चोच मारतात. एक तर आपल्याला दुःख आहे चुकलं म्हणून, त्यांनी येऊन पुन्हा माकडाला जर जखम झाली ना ते जिवंतच राहत नाही. माहिती का तुम्हाला? नाही ना. माकडाला जखम झाली जिवंत नाही राहत. असं जखम कुठेही जखम झाली ना दुसरं माकड येऊन असं पाहतं. उत्सुकता आहे ना, जखम म्हणजे काय. तिसरं माकड येतं, ते अजून चौथं येतं, आता टोळी ना ती. ही एक जखम आहे, ते लागलेली थोडी जखम पूर्ण शरीर फाडून टाकते. नाही कळालं तुम्हाला? संसारिक लोकांना दुःख सांगितलं ना, सगळ्या गल्लीमध्ये शहरामध्ये तुमचं दुःख मोठं होऊन जातं. कुठेही गेले की लोक तुमच्याकडे शासंक दृष्टीने पाहतात. म्हणून जखम होऊ देऊ नका. जखमी जर झालात ना तर माकडाच्या संपर्कात राहू नका. एक वारी चुकली जगद्गुरु तुकोबारायांची, ताप आला अंगामध्ये. माझ्या दृष्टीने खरी वारी तीच आहे. आता तुम्ही कल्पना करा ना की जगद्गुरु तुकोबाराय वारी चुकली, पण चुकलेल्या वारीला जेवढं देवाची भक्ती झाली ना तेवढी कधीच होत नाही. तुकोबारायांनी 66 अभंग लिहिले वारी चुकल्यानंतर. जुन्या काळातली वारी होती, 30 दिवस लागायचे. तुम्ही भाग्यवानात एका दिवसात पंढरपूरहून परत येता. विचारा का नाही, सकाळी गेलो पंढरपूरला, वडापाव खाल्ला. नाही महाराज एकादश होती. अरे वडा म्हणजे साबुदाण्याचा वडा समजा ना, तुम्हाला नेमकं वडाच काय येतो. चंद्रभागेत स्नान केलं, मुखदर्शन केलं, म्हणलं कोणाचं. संध्याकाळी घरी मुख पाहायला. एका दिवसात वारी नाही. त्या वारी आहे ना, ही माझा अर्थ समजून घ्या. वारी ही नाही चालण्यासाठी, संसारातले दिवस बाहेर काढण्याचं वारी निमित्त आहे. 365 दिवस आपण संसाराला दिलेले आहेत. 20 दिवस संसारातले बाहेर काढतो, त्याचं निमित्त आहे ते. पोचायची घाई नाही आहेत, पोचण्यामध्ये जी उत्सुकता आहे ना ती मिळाल्यानंतर उत्सुकता राहत नाही. म्हणून ज्ञानोबारांची विशेषता, तुकोबारांची विशेषता सांगतो तुम्हाला. वारी सुरू झाली आणि पत्र लिहायला सुरुवात केली. हृदय पिळवटून टाकणारे शब्द आहेत. 66 अभंग आहेत तुकोबारांचे, पत्रिका या नावाने पिळवटून टाकले जातात. हृदय जसं काय असं वाटतं एक एक शब्द तुकोबारांच्या हृदयाला पिळून बाहेर आलेला आहे, भावानं भरलेला आहे. आणि इतके गोड शब्द त्याच्यामध्ये आलेत. देवा माझी वारी चुकली. ठीक आहे, शरीराने साथ दिली नाही, शरीर समर्थ नव्हतं चालण्यासाठी, मनाने मात्र मी येतोय तुझ्याकडे. आणि तुकोबारांचा अभंग किती गोड आहेत पहा. कोणा मुखे ऐसी ऐके न मात. हे बुद्धिमान लोकांना हे अभंग कळत नाही. त्यांना अभंग पाहिजे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण, असे अभंग लागतात. हे आमच्यासारखेले हे अभंग लागतात. कोणा मुखे ऐसी ऐके न मात. चाल तुझं पंढरीनाथ बोलावं तू. देवा असा कोणता दिवस माझ्या जीवनामध्ये भाग्याचा येईल, भगवंताने निरोप पाठवावा, चल तुला देव बोलवतोय म्हणून. तो दिवस भाग्याचा आहे. हे जीवन आहे, हे भावपूर्ण. ब्रह्म कसं आहे, अनादि अनंत आहे, शांत आहे, अनंत आहे, ते तुझं काम आहे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, आमच्या वाटेला येऊ नका, ते बुद्धीचं काम आहे. काय ओवी बघा, अभंग पहा तुकोबारांचा कसा आहे. कोणा मुखे ऐसी ऐके न मात. आमच्या काळातल्या शाळा फार चांगल्या होत्या हो. आता जर मास्तरनी चापट मारली ना त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. काय पोरं भाग्यवान निघाली शिका, नाही तर 10वी पर्यंत ते नापासच होत नाहीत. असे हे पास झालेले पोरं आहेत.
जन्मताच पास होऊन आलेले आहेत ते. अजिबात शिक्षक त्यांना मारत नाहीत. आमच्या टायमाला जे आमच्या वयातले माणसं असेल त्यांना माहिती आहे, जर चुकला ना 4 जण यायचे तर 4ही हाताला, एक जण 2 हाताला 2 जण, 2 पायाला 2 जण, आणि त्याला वडून शाळेत न्यायचे. म्हणजे पहिली फजिती रस्त्याने, शाळा बुडवली म्हणून 4 जण धरलेले त्याला, आणि दप्तर ती 5व्याच्या खांद्यावर, जसं काही यात्रा चालली. आता ही झाली फजिती. तिथं गेल्यानंतर मास्तरचे धूत होते, मारत नव्हते बरं का, असे धूत होते. पोराची हिंमतच नाही मला शाळा बुडवायची. तो काळ होता. आणि त्या काळात बुद्धिमान पोराची आठवण करणं की हा पोरगा शाळेत आला नाही, त्यालाच विद्या येते, त्यालाच विद्या कळते, ते विद्यार्थ्याचं भाग्य आहे महाराज.